कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। निप्पाणी गारगोटी रोडवरील हमीदवाडा फाटा येथे एलसीबीने सापळा रचून लाखोंचा गुटखा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही धडक कारवाई केली। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने हमीदवाडा फाटा परिसरात सापळा रचला होता। पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना निप्पाणी गारगोटी मार्गावरून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने संशयित अल्टो कार क्रमांक MH09EU 0409 अडवली। वाहन चालक संजय दशरथ कल्याणकर राहणार सोनारवाडी तालुका उदरगड याची चौकशी केली असता कारमध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये RMD पान मसाला, राज जर्दा, विमल पान मसाला, M4 रॉयल जाफरानी जर्दा आणि सेंटेड तंबाखूचा समावेश आहे। या कारवाईत 1,13,740 रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अल्टो कार असा एकूण 3,63,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा कारवायांमुळे गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर।